कारण मुंबई महानगरपालिकेच्या हाय व्होल्टेज लढती आता स्पष्ट होताना दिसतायत आणि मुंबईमध्ये 69 जागांवरती शिंदे विरुद्ध ठाकरे असा थेट सामना होणार आहे। शिवसेनेची फक्त 18 जागांवरती मनसेच्या विरोधात लढत असेल। मुंबईमध्ये शिंदे 92 जागांवरती आणि भाजप 137 जागांवरती निवडणुकीच्या रिंगणात आहे। भाजप आणि उद्धव ठाकरे यांचा सामना 97 जागांवरती असेल। भाजप विरुद्ध मनसे हा सामना 35 जागांवरती असेल। भाजप आणि मनसे 35 जागांवरती आमने सामने येणार आहे। भाजप आणि शिवसेना प्रत्येकी 5 जागांवरती शरद पवार यांच्या राष्ट्रवादी सोबत लढणार असल्याचं चित्र देखील आता स्पष्ट झालेलं आहे। आणि या संदर्भात बोलूया। या हाय व्होल्टेज लढतींविषयी अधिकची माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी राजू सोनवणे। राजू, अत्यंत चुरशीच्या आणि उत्सुकता खरं तर मतदारांची वाढवणाऱ्या अशाच काहीशा या लढती असतील। यामिनी आपण पाहतोय तू सांगितल्याप्रमाणे आता मुंबई महापालिकेतलं चित्र संपूर्णपणे स्पष्ट झालेलं आहे। कुठल्या पक्षाचा उमेदवार कुठे आहे, कोणाची हाय व्होल्टेज ड्रामा होणार आहे हे सगळं जे आहे ते स्पष्ट झालेलं आहे। कारण काल आपण पाहतोय की अर्ज माघार घेण्याची शेवटची तारीख होती आणि त्यामध्ये अनेक ठिकाणी सगळ्या पक्षांना यश मिळालं आहे। मात्र काही ठिकाणी अजूनही बंडखोर उमेदवार जे आहेत ते आपल्याला पाहायला मिळतात। मात्र या सगळ्या याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे काय, शिवसेना फुटल्यानंतर जे आहे ती पहिली ही महापालिकेची निवडणूक आहे। त्यामुळे साहजिकच आहे की या ठिकाणी हाय व्होल्टेज ड्रामा असणार आहे। अनेक ठाकरेंचे नगरसेवक हे शिवसेनेत गेलेले आहे, शिवसेनेचे काही भाजपमध्ये आलेले आहे। त्यामुळे ही लढत अतिशय रंजक असणार आहे। आपण जर पाहिलं तर एकूण मुंबई महापालिकेमध्ये भाजप 137 जागा लढते आणि शिवसेना ही 92 जागा लढते। या दोघांच्या समोर नेमकं कोण आहे, किती जागा आहेत हे जर आपण पाहिलं तर भाजपच्या विरोधामध्ये ठाकरेंची शिवसेना जी आहे ती तब्बल 97 जागा लढताना आपल्याला पाहायला मिळते। त्यामुळे या सगळ्या जागा ज्या आहेत त्या ठाकरेंचा जो बालेकिल्ला आतापर्यंत राहिलेला आहे त्या ठिकाणी भाजपने सुद्धा चांगले उमेदवार दिलेले आहेत। मनसेचे तब्बल भाजपच्या विरोधामध्ये 35 उमेदवार जे आहेत ते आपल्याला पाहायला मिळतात। दोन्ही ठाकरेंच्या सोबत शरद पवार गट सुद्धा आहे आणि ते सुद्धा 10 जागांपैकी 5 जागा ज्या आहेत त्या भाजपच्या विरोधामध्ये आहेत आणि अशा एकूण 137 जागा आहेत। हे जर आपण सगळं गणित आणि समीकरण जर शिवसेनेसंदर्भात पाहिलं तर शिवसेना 92 जागा लढते आणि ठाकरेंची शिवसेना जवळपास 69 जागांवरती जे आहे ते शिंदेंची शिवसेना आणि ठाकरेंची शिवसेना ही आमने सामने आहे। यातील बरेचसे वार्ड जे आहेत ते मराठी बहुल भाग आहेत। त्यामुळे ही सुद्धा टफ फाईट जी आहे ती 69 जागांवरती होणार आहे। शिंदेंची शिवसेना आणि मनसे ही एकूण 18 जागांवरती जे आहे ते आमने सामने लढताना आपल्याला पाहायला मिळते। त्यामुळे त्या ठिकाणी सुद्धा मराठीचा मुद्दा जो आहे तो अतिशय महत्त्वाचा असणार आहे। राष्ट्रवादी शरद पवार गटाकडनं 5 जागा ज्या आहेत त्या शिवसेनेच्या विरुद्ध असणार आहेत। आपण पाहतोय का ज्या ठिकाणी मराठी मतदार कमी आहेत मात्र इतर मुस्लिम असेल किंवा दलित मतदार जे आहेत अशा जागा ह्या राष्ट्रवादी शरद पवार गटाला गेलेल्या आहेत आणि त्या ठिकाणी 5 जे आहेत ते राष्ट्रवादी शरद पवार गटाचे उमेदवार जे आहेत ते शिवसेनेच्या विरोधामध्ये आहेत। असे एकूण आपण पाहिलेलं आहे की 92ची ही संख्या आहे। त्यामुळे आपण पाहतोय की ज्या ज्या ठिकाणी मराठीचा टक्का जास्त आहे त्या ठिकाणची फाईट जी आहे ते आपल्याला पाहायला मिळणार आहे। त्यामध्ये शिंदे सेना आणि उद्धव ठाकरे यांचा पक्ष जो आहे तो आमने सामने असणार आहे आणि कुठेतरी मराठीचा मुद्दा जो आहे तो मनसे आणि शिवसेनेकडनं पुढे रेटताना पाहायला मिळतो। त्यामुळे या सगळ्या टफ फाईटमध्ये नेमकं काय होणार आहे हे सुद्धा पाहणं महत्त्वाचं राहील। भाजपचा सुद्धा जो आहे तो अनेक मुद्दा त्यात राहिलेला आहे। त्यामध्ये सुद्धा 69 जागांवरती उद्धव ठाकरेंची शिवसेना आहे। त्या ठिकाणी सुद्धा हिंदी मराठी असा जो आहे तो प्रचाराचा एक प्रकारे जो आहे तो आपल्याला लाईन पाहायला मिळणार आहे। त्यामुळे या सगळ्या आमने सामने जागा ज्या आहेत समोर आलेल्या आहेत। यासोबत काही ठिकाणी त्यामुळे मुंबई महानगरपालिकेसाठी जरी हा हाय व्होल्टेज सगळ्या या जागा असल्या तरी देखील सगळ्या महाराष्ट्राचं लक्ष या जागांवरती निश्चितपणे असेल। तुर्तास धन्यवाद माहितीसाठी। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट। Thank you.